कूल. येस, शॉर्ट कंपोज करतोय. काय मंडळी, पक्ष्यांचा आवाज येतोय का? तर मंडळी, आज आहे 22 मे 2021. वार आहे शनिवार. शनिवार म्हटलं की आपला व्हिडिओचा वार. छान सकाळ झाले आणि नेहमीची ऐन वेळेची माझी धावपळ असते, धडपड असते, तशी मी खरं तर आजच व्हिडिओ शूट करतो आणि आज संध्याकाळी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर नमस्कार मान्यवर, मी किरण वारणकर आणि वारणकर व्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. घरातले वेगवेगळे कोपरे पडताळून पाहत असताना शॉर्ट कंपोज करण्यासाठी खूप एक्साइटमेंट आहे आणि तेवढंच मागे कष्ट पण खूप असतात. 20 मिनटाच्या मुशक्कतीनंतर आज आत्ता फायनली फ्रेम सेट झाली आणि आता तुमच्यासमोर येऊन बसलो आहे. आय डोंट नो कसं दिसतंय. वेल मित्रांनो, थंबनेल आणि टायटलप्रमाणे हो, आज मी एक छान असा एक किस्सा आपल्यासोबत शेअर करणार आहे. आणि बऱ्याच मंडळींनी खाली कमेंट बॉक्समध्ये ह्या घराचं लोकेशन आणि फ्लॅट कॉस्ट विचारली होती. तर निर्मला आणि माझ्या एकंदरीत संवादातून असं ठरलं आहे की वी विल नॉट डिस्क्लोज लोकेशन ऑफकोर्स, कारण आतापर्यंत ठीक होतं, रेंटवरती राहत होतो त्यामुळे बिंदास खुलके एकदम पब्लिसिटी. पण इथे आता थोडंसं आम्ही जरा प्रायव्हसी पॉलिसी मेंटेन करणार आहोत. राहता प्रश्न प्रॉपर्टी प्राईस, तर तो तुम्हीच मला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहात. तर ते कसं ते मी तुम्हाला सांगतो. तर तुर्ताच व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा मंडळी, आता गणेश पूजन झालं, गृहप्रवेश झाला. गेल्या आठवड्यात आम्ही पेस्ट कंट्रोल पण केलं, कारण की माणसांसोबत काही कीटकांचा सुद्धा स्थलांतर या घरी झालं होतं, त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं होतं. त्यामुळे ते झालं आणि त्यामुळे आता सगळं काही स्थिरस्थावर झालेलं आहे. आणि आपण सगळे जाणताच की हा जो लॉकडाऊन आहे तो 1 जूनपर्यंत एक्सटेंड केला आहे. त्यामुळे आता माझे कुटुंब माझी जबाबदारी या टॅगलाईनखाली उंबरठ्याबाहेर पाय ठेवणे नाही आणि काहीही एक्सप्लोर करणे नाही. त्यामुळे घरातच बसून घरातलेच वेगवेगळे कोपरे एक्सप्लोर करत तुमच्यासोबत संवाद करणे हाच एक सध्या ध्यास आहे. तर मंडळी, झालं असं की जेव्हा आमच्या मित्रपरिवारांमध्ये कळलं की आम्ही फ्लॅट पाहायला सुरुवात करतो आहे स्वतःसाठी, तेव्हा आम्हाला बरेचसे सल्ले मिळाले. या व्यवहारामध्ये आम्हाला एक गोष्ट जाणवली की सल्ले जे आहेत ना ते अगदी न मागता मिळत होते, पण मदत मात्र मागूनसुद्धा मिळत नव्हती. असो, चालायचंच. हा एक युनिव्हर्सल अनुभव आहे जो आधी मला नव्हता आला, पण या व्यवहाराच्या अनुषंगाने आम्हाला तो आला. पण हरकत नाही, ते जे सगळे सल्ले आहेत ते आम्ही अगदी नीट मुकाट्याने ऐकून घेतले, नम्रपणे ऐकून घेतले, कारण कुठला सल्ला कुठे कामी येईल याचा काही नेम नाही. तर ते सल्ले जे होते ते आम्ही 2 भागामध्ये विभागले. त्यापैकी एक वर्ग असा म्हणत होता की यार किरण, आता तू स्वतःसाठी घर बघतोयस, त्यामुळे मी तरी तुला असं रेकमेंड करेन की तू nobroker.com, 99 acres अशा वेबसाईट्सवरती व्हिजिट कर. इथे तू प्रॉपर्टी सर्च कर, जेणेकरून काय होईल की तुझे 2% वाचतील. आता तू घर घेणार तर अर्थातच लाखाच्या घरात त्याची किंमत असेल तर 2% पण काय छोटी रक्कम नसते मित्रा. त्यामुळे जर नो ब्रोकरच्या माध्यमातून जर 2% तुझे जर पैसे वाचले तर काय, तर तुझंच फायदा आहे. आणि अर्थातच तिकडे बरेच चांगले डील होत असतात. हल्ली तर खूप लॉकडाऊनमध्ये तर भरपूर प्रॉपर्टीज तिकडे लिस्टेड होत आहेत, तर तू जरूर पहा. नक्कीच तुला चांगलं त्याच्यामध्ये. हां, पण एक गोष्ट आहे की तुला सतत त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल, माहिती सतत काढावी लागेल, सर्फिंग करावं लागेल, लोकांशी बोलावं लागेल. पण मी म्हटलं इट्स ओके, ते तर करणं आहेच, कारण की कष्टाविण फळ न मिळते. सो ते सगळं गृहीतच होतं, ते सगळं करणं आहेच. तर आणि दुसरा वर्ग हे सांगत होता की बघ किरण, आता तू स्वतःचं घर घेतोयस, त्यामुळे पैशाकडे बघू नकोस, कळलं का? 2% गेले तरी चालेल, पण डोंबिवलीतल्या नामवंत ब्रोकरकडे जा. पण ब्रोकर हा शब्द वापरू, कारण एजंट कसं जरा डाऊन मार्केट वाटतं ना. सो डोंबिवलीतल्या नामवंत अशा ब्रोकरकडे जा, त्याला भेट आणि मग त्याच्यासोबत फिरून काय तो निर्णय घे. कारण कसं आहे, एकदा का ब्रोकर केला ना की मग घराचं रजिस्ट्रेशनपासून ते ताबा मिळेपर्यंत सगळ्या गोष्टी तोच करतो. त्यामुळे कुठे काही प्रॉब्लेम आला की आपण त्याला धरू शकतो. सो शेवटी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे या उक्तीप्रमाणे आम्ही
सुरुवात केलं. सुरुवातीला श्री गणेश आम्ही केला nobroker.com आणि प्रॉपर्टी शोधायला सुरुवात केली. सर्फिंग सुरू केलं, पण फार असे सुरुवातीला काही रिझल्ट्स सापडत नव्हते. कारण की मुळातच आम्ही मार्केटमध्ये उतरलो होतो एका बजेटसोबत, ज्या बजेटमध्ये आमचं स्वप्नातलं घर येणं पॉसिबलच नव्हतं आणि ते बजेट म्हणजे 35 लाख. पण आता इथे तुमच्याशी सोबत बोलताना मला आत्ता रिअलाईज होतं की हां यार, म्हणजे 35 लाखात खरंच म्हणजे मिळालं असतं घर. नाही असं नाही, डोंबिवलीत नक्कीच मिळेल. आता जे काही मी बोलतो आहे या व्हिडिओमध्ये ते सगळं डोंबिवलीतलंच, पण तुमच्या स्वप्नातलं जे घर आहे ते मिळणं जरा म्हणजे कठीण आहे म्हणजे त्यामुळे आम्हाला असे विशेष काही रिझल्ट्स मिळत नव्हते. त्या प्राईसप्रमाणेच एकदम दूर असे इल्लिगल असे बरेचसे ऑप्शन सापडत होते. तर मग म्हटलं आम्ही ठीक आहे, आता दुसरा जो ऑप्शन आहे तो आपण पडताळून पाहूया. तर आम्ही डोंबिवलीतल्या काही ब्रोकर्सना भेटलो, त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना पुन्हा तेच आमचं बजेट सांगितलं आणि मग त्या मंडळींनीसुद्धा आम्हाला त्याच रेंजमधली सगळी जी घरं आहेत डोंबिवलीतली ते सगळं आम्हाला दाखवायला सुरुवात केली. आता या व्हिडिओची खरी मेख इकडे आहे मित्रांनो. बघा, वारंडकर ब्लॉग्समध्ये बिईंग अ व्हिज्युअली चॅलेंज किंवा बिईंग अ डिफरंटली एबल पर्सन आमचं लाईफस्टाईल कसं असतं हे आम्ही तुम्हाला दाखवत असतो. त्याच लाईनवरती आता मी थोडंसं बोलतो आहे. इथे एक मी उदाहरण देऊ इच्छितो की समजा मी एखाद्या दुकानामध्ये शर्ट घ्यायला गेलो फॉर एक्झाम्पल. ओके, तर गेल्या आपल्याला ते दुकानवाले काय म्हणतात की ओके तुम्हाला काय रेंजपासून दाखवू. मग आपण सांगतो की ओके 500पासून दाखवा. मग तो दुकानदार आपल्याला 500चे 7-8 पीस काढून दाखवतो. मग आपण बघतो आणि त्यातल्या त्यात तो जर दुकानदार समजा अनुभवी असेल, त्याच्या व्यवसायात मुरलेला असेल, तर तो काय करतो, आपल्याकडे बघतो आणि आपली रेंज ऐकून तो काय करतो, आपल्याला बोलतो की साहेब गेल्याच आठवड्यामध्ये ना एक जबरदस्त कलेक्शन आलं आहे, तुम्ही ते ट्राय करा, ब्रँडेड कलेक्शन आहे. आणि तो आपल्यासमोर एक मस्त ब्रँडेड शर्ट ठेवतो आणि बोलतो हा शर्ट तुम्ही पहा, उघडून ट्राय करून पहा, वाटल्यास ट्राय करण्याचे तर पैसे लागत नाहीत आणि बघा पटलं तर घ्या. मग आपण जातो आणि ट्राय केल्यानंतर आपल्याला एक भारी फिलिंग येतं, यार क्या बात आहे. कारण ब्रँडेड वस्तू घालण्याची एक वेगळीच काहीतरी मजा आहे आणि ते वेगळंच ते फिटिंग असतं. आपण खुश होतो आणि बोलतो की यार ठीक आहे, हे सगळे 500चं ठेव बाजूलात, हा पॅक करून टाक. किती किंमत आहे, तर तो म्हणतो 1200 आणि आपण त्या 1200कडे बघतही नाही, घेऊन टाकतो. सो तसं काहीतरी व्हावं अशी माझी इथे अपेक्षा होती. 35 म्हटल्यानंतर फक्त 35, 36, 37 या रेंजची घरं दाखवली गेली. त्याच्याऐवजी समजा आणखी जर बेस्ट काहीतरी त्यांनी दाखवलं असतं या मुरलेल्या दुकानदाराप्रमाणे, मी ब्रोकरबद्दल बोलतो, तर ज्या ब्रोकरकडे आम्ही गेलो होतो त्यांनी जर असं थोडं 35च्या रेंजच्या पुढे जर काहीतरी दाखवलं असतं. दाखवायला काय जातं त्यांना, फक्त त्यांना थोडंसं पेट्रोल जाळून तिथे न्यायचं असतं आम्हाला, बाकी काय. पण असं कुठल्याही जवळजवळ आम्ही 5-6 ब्रोकरकडे आम्ही गेलो, पण कुठल्याही व्यक्तीने आम्हाला असं असं कडक असं काहीच दाखवलं नाही. मग म्हटलं ओके. आणि याचं रिझन काय माहीत आहे, डिसेबिलिटी असं मला वाटतं. म्हणजे बघा, तुमचा वैयक्तिक अनुभव वेगळा असू शकतो मित्रांनो. माझा अनुभव जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. मी डिसेबिलिटी यासाठी म्हणतो कारण की बघा, आता तुमच्यासमोर मी इथे बसलो आहे, तर इथे मी काही काठी घेऊन तुमच्यासमोर बसलो नाही आहे, आमची ब्लाइंड स्टिक घेऊन बसलेलो नाही, कारण इथे गरजच नाही आहे. मी बसलो आहे. एखादी जागा मला तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवायची असेल तर तेव्हासुद्धा माझ्या हातात काठी नसते, कारण की ऑफ कॅमेरा मी ती जागा एखाद्या व्यक्तीसोबत ती माहीत करून घेतलेली असते, एक्सप्लोर करून घेतलेली असते, माझी काठी तेव्हा असते. पण जेव्हा नवख्या जागी नवख्या लोकांसोबत आम्ही जातो तेव्हा आम्ही केन काढून जातो. आम्ही व्हाईट केन, आमची जी काठी असते ती घेऊन जातो आणि मग काहीसा अशा प्रकारे तो सगळा माहोल असतो. बघा, आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, अशा पद्धतीने आम्ही ते चालत त्यांच्यासोबत जातो. मग ते आमच्याकडे पाहतात, न्याहाळतात, त्यांना असं वाटतं ओके ब्लाइंड आहेत का, बरं. मग 35 लाख, मग यांना 25 ते 30 हजाराचा हप्ता परवडेल का, मग कसं होईल वगैरे वगैरे, असे बरेचसे प्रश्न त्यांना भेडसावतात. आणि त्यामुळे ते असं आउट ऑफ द बॉक्स काही दाखवायला त्यांची मनस्थिती होत नाही, त्यांची मनं धजावत नाहीत. आणि म्हणूनच अनफॉर्च्युनेटली का होईना त्यांच्यासोबत डील नाही होऊ शकलं. सरते शेवटी कंटाळून आम्ही पुन्हा एकदा आमचा मोर्चा nobrokers.com वरती वळवला आणि या जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः हे घर आमच्या दृष्टीस पडलं त्या वेबसाईटवरती. स्वप्नातल्या घराची जी संकल्पना आहे ती मुळातच आमची खूपच सर्वसामान्य आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 3-4 विंगची एक सोसायटी असावी, सोसायटीला प्रशस्त असं स्वतःचं वैयक्तिक असं गेट असावं, ती सोसायटी 24 तास एखाद्या
सिक्युरिटीच्या निगराणीखाली असावी, पुरेसं पाणी असावं आणि आजूबाजूला एन्थुझियास्टिक आणि सकारात्मक अशी कम्युनिटी असावी. अजून काय पाहिजे? आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला या सोसायटीमध्ये दिसल्या. आणि वैयक्तिकरित्या मला एक सांगायचं होतं की इथे की मला मास्टर बेडरूम असलेलं घर घ्यायचं होतं. बरीच मंडळी मला असं म्हणत होते की मास्टर बेडरूम युजली 2 BHK मध्ये तुला मिळेल, 1 BHK मध्ये थोडं डिफिकल्ट आहे. बट लकीली हे मास्टर बेडरूम पण होतं, त्यामुळे आणखी जास्त याबद्दल आस्था वाढली. आणि मग शेवटी nobroker.com वरती या घराचे जे आधीचे मालक आहेत त्यांच्यासोबत संपर्क करून पुढे व्यवहार सुरू झाला. सो सांगण्याचं तात्पर्य काय या व्हिडिओचं की मित्रांनो, तुम्ही कुठल्याही प्रकारे पूर्वग्रह दूषित राहून तुमच्या क्लायंट्सना अजिबात ट्रीट करू नका. त्यांना परवडेल का, त्यांना जमेल का, आज त्यांची कपॅसिटी आहे भरण्याची म्हणून ते तुमच्यासमोर 35 लाखाचा आकडा ठेवत आहेत. विचार करा. प्रत्येकडे सगळीकडे कदाचित अनुभव वेगळे असतील बरं का. आता हा व्हिडिओ बघणारे बरेच दृष्टिबाधित मंडळी पण आहेत, त्यांना कदाचित हा अनुभव नसेल आला, कारण त्यांनी मला आठवतं ह्याच टाईमलाईनमध्ये बऱ्याच ब्लाइंड मंडळींनी जो आधीचा जो व्हिडिओ आपण बनवला होता ना रेजन्सी अनंतम, बघितला नसेल तर इथे आय बटनमध्ये देतो, बघून घ्या. तर त्या रेजन्सी अनंतम या कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा त्यांनी घरं घेतलेली आहेत, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. सो सध्या बदललं आहे जग. आता फक्त ब्लाइंड म्हणजे अरे रे, ब्लाइंड म्हणजे अरे याला जमेल का, ही परिस्थिती नाही राहिली आता. त्यामुळे आम्हालाच हा असा अनुभव का आला आय डोंट नो. बट असो, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, कारण की त्यामुळे आमचं बऱ्यापैकी ब्रोकरेज वाचलं. तर तो सगळ्यांसोबत सेम असेल असं नाहीच. वेल, असो, आय होप तुम्हाला कळलं असेलच मला काय म्हणायचं आहे. आणि आता आपण डायरेक्टली येऊयात की या प्रॉपर्टी प्राईसबद्दल. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की प्रॉपर्टीची प्राईस तुम्हीच मला सांगणार आहात. मी तुम्हाला एक हिंट देतो की जर समजा हीच प्रॉपर्टी आम्ही तुमच्यापैकीच एका, म्हणजे हा व्हिडिओ पाहणारे काही ब्रोकर्स असतील तर त्यांच्यापैकीच एका जर व्यक्तीकडून जर आम्ही घेतली असती तर त्या व्यक्तीला एका पार्टीकडून, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडूनच जवळजवळ 88,000चा फायदा झाला असता. आता तुम्हीच कॅल्क्युलेट करा आणि समजून जा की एकंदरीत किती असेल या प्रॉपर्टीची प्राईस. सो दॅट्स इट मित्रांनो. आजचा हा माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर तर कराच करा, कारण की हा अनुभव मला आला आहे तसं इतरांना येऊ नये, त्यासाठी जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हा अनुभव पोहोचवा. आणि बरं, हे झालं या शनिवारचं. आता पुढच्या शनिवारी काय, तर मंडळी हा पहिला व्यवहार करत असताना आमच्याकडून जाणते आणि अजाणतेपणी ज्या काही चुका झाल्या, तर त्या चुका कोणकोणत्या आहेत ते मी तुम्हाला पुढच्या शनिवारी सांगेन. कारण की चुका ऐकायला कोणाला आवडत नाहीत. त्या चुका सुधारतच माणूस पुढे जात असतो. त्यामुळे येस, पुढच्या शनिवारी आपण त्या चुका पाहणार आहोत. त्यामुळे तुर्तास तुमची घेतो रजा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल वाराणकर ब्लॉगला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या शनिवारी. बाय फॉर नाउ.